सल तर होतीच मनात त्यांच्या. आपण तिला शारीरिक सुख देऊ शकत नाही याची, पण त्यांचाही नाईलाज होता. आता ते स्वतःच असा मुलगा शोधणार होते जो दिसायला छान असेल, शरीराने धडधाकट असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कामाची गरज असेल. आणि लवकरच राजूच्या रूपात त्यांना हवा तसा मुलगा मिळाला. त्याने ऑफिसमधूनच फोन लावून मेघमालेला ही गोष्ट सांगितली आणि म्हणाली होते गिफ्ट आवडलं तर नक्की सांग म्हणून. राजूने तिचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. आता त्याच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे त्या दिवशी मोहन शेठ त्याला एवढं एकटक का बघत होते. पण तो विचार करत होता, हे काम असलं काम करणं खरंच योग्य आहे का? पण लगेच दुसरे मन म्हणालं होतं, का योग्य नाही? ह्या कामाने तुझं नुकसान तर काहीच होणार नाही. शिवाय तुला बंगल्यात राहून महिन्याला 5,000 रुपये पगार मिळणार. फक्त अट एवढीच होती की ह्या कामाची गुप्तता पाळायची. बस. उलट फायद्याचंच काम होतं हे. तो गप्प बसलेला बघून मेघमाला म्हणाली, जर तू तयार नसशील तरी काही हरकत नाही. तुझ्यावर मुळीच जबरदस्ती करणार नाही मी. तो म्हणाला, मला हे काम मंजूर आहे. जबरदस्तीचा प्रश्न मुळीच येत नाही इथे, असं म्हणून हसला. पण त्या वेड्याला हे माहीतच नव्हतं. तो हाताने किळसवाण्या दलदलीत फसणार होता ते. पण अजून एक गोष्ट ऐक राजू, मेघमाला म्हणाली. काय? राजूने विचारलं. तू इथे राहणार आहेस ते फक्त आणि फक्त माझाच बनून. मला माझ्यासोबत गद्दारी केलेली मुळीच चालणार नाही. मंजूर? मेघमालेने नकळतपणे धमकीच दिली होती राजूला. मंजूर. त्यानेही मागचा पुढचा विचार न करता बोलून टाकलं. खुशीतच ती उठली. हात देऊन राजूलाही उठवलं आणि त्याच्या मानेभोवती अल्लडपणे आपले दोन्ही हात गुंफून त्याच्या ओठावर ओठ टेकवले. तिच्या उरोजाचा स्पर्श त्याच्या छातीला स्पष्टपणे जाणवत होता. त्याला मोहच आवरला नाही. त्याने तिला घट्ट आवरून धरला आणि तोही तिला किस करू लागला. दोघेही जोरजोरात एकमेकांना किस करत होते. तिने त्याच्यापासून बाजूला होत गाऊन काढून टाकला आणि पूर्णपणे त्याच्यासमोर उभी राहिली. तो असलं मुसमुसलेलं सौंदर्य पहिल्यांदाच बघत होता. नुसती रसरसलेल्या लिंबासारखी दिसत होती ती. कामदेवाने बनवलेलं एक संगमरवरी शिल्पच होतं ती. तिच्या गोल गरगरीत उभारांकडे बघून त्याच्या मनात विचार आला, वेडाच आहे हा मोहन शेठ. असलं सौंदर्य बघून मेलेला माणूससुद्धा उठेल आणि हा वेडा अंगावर पांघरून घेऊन झोपतोय. त्याने क्षणाचाही विचार न करता तिला उचलले आणि बेडवर सोडले आणि तो तिच्या अंगावर येऊन तिला वेड्यासारखं किस करू लागला. जिथे मिळेल तिथे. ती पण कामवासनेने नुसती पेटली होती. आज 30च्या आसपास वय होतं तिचं आणि आज पहिल्यांदाच ती एका पुरुषाचा स्पर्श अनुभवत होती. तो तर त्याला हवं तसं तिला कुस्करत होता. तिला वेदना तर होत होत्या, पण त्या वेदना हव्याशा वाटत होत्या. आता तो तिच्या दोन्ही पायांच्या मध्ये आला आणि एक हळूवार धक्का दिला. तिच्या तोंडून मादक उद्गार निघाले. त्या आवाजाने तर तो अजूनच चेकळला आणि जास्तीत जास्त तिला सुख देण्याचा प्रयत्न करू लागला. पुरुष स्पर्श म्हणजे काय असतो हे तिला आज कळलं होतं. किती गोड सुख आहे हे, असं तिला वाटलं. आणि असल्या सुखापासून मी वंचित होते इतक्या दिवस. खेळ अगदी जोरात सुरू होता दोघांचा. तो नव्या जोमाचा खेळाडू होता आणि ती ही पूर्णपणे बहरात आलेली ललना होती. कोणच कोणाला कमी नव्हतं. एकमेकांना तृप्त करत होते दोघं पण. बऱ्याच वेळाने तो तिच्यावरून उठला, समाधानी होऊन. ती तर अजून पण गोड स्वप्नातच होती. तिचा विश्वास बसत नव्हता हे सुख एवढं भारी असतं म्हणून. लोक उगीच म्हणत नाहीत प्रणय सुख म्हणजे दुसरं स्वर्ग सुखच असतं असं. राजू, मी खूप खुश आहे तुझ्यावर. तू आज मला पूर्ण स्त्रीत्वाची ओळख करून दिलीस. मेघमाला अत्यंत आनंदात राजूला म्हणत होती. पण मलाही तेवढंच सुख मिळालंय जितकं तुम्हाला, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त. राजूही मिश्किलपणे हसत म्हणाला. अजून पुन्हा तयार झाले दोघेही प्रणयाच्या खेळात खेळायला. आता रात्र आणि दिवस दोन्हीही त्यांचेच होते. रात्री मोहन शेठ ऑफिसवरून घरी आले. त्याने राजूला विचारलं, काम काय आहे ते कळलं ना? राजू खाली मान घालूनच हो म्हणाला. रात्री सगळ्यांनी जेवण केले. लगेच शेठजी उठले आणि म्हणाले, मी ऑफिसच्या जवळच एक फ्लॅट घेतलाय. मी आजपासून काही दिवस तिकडेच राहणार आहे. अधूनमधून येत जाईन इकडे. तुम्हाला उगीच डिस्टर्ब नको, असं म्हणून हसायला लागले. मेघमाला शेठजींना म्हणाली, एवढा मोठा बंगला आहे आपला. तुम्हाला काय अडचण आहे इथे राहायला? नको, मी काही दिवस बाहेरच राहील. मला हवं असलेल्या गोष्टीचं मात्र लक्षात ठेवा. असं म्हणून मोहन शेठ बाहेर निघून गेले. थोड्याच वेळात त्यांच्या गाडीचा आवाज आला. म्हणजे ते फ्लॅटवर निघून गेले होते. दोघेही वरती निघाले बेडरूममध्ये. पारू पण आवरूनच झोपायला गेली. तिची रूम जिन्यात बाजूलाच होती. काम आवरून झालं की तिथेच झोपायची. बाकीचे नोकर मागे बंगल्याच्या मागे 2 रूम होत्या, तिकडे झोपायला जायची.
राजू ये ना, पुन्हा माझ्यात सामावून जा, असं म्हणून तिने दोन्ही हात पुढे केले. राजूने येऊन तिच्या हातात हात गुंफले आणि तिला हळूहळू किस करू लागला. तिच्या मागे जाऊन हळूच त्याने तिच्या गाऊनची झीप ओढली. झीप कमरेपर्यंत होती. लगेच तिच्या मऊ नितळ पाठीचं दर्शन झालं त्याला. त्या दर्शनाने सुद्धा कामवासना पेटली त्याची. ओठांनी पाठीवर किस करत होता. त्याच्या असं किस करण्याने आता तीही पेटली. तिने पूर्णच गाऊन काढून टाकला. तिला असं बघून पुन्हा वेडा झाला तो. वासनेने आता हळूवारपणा केव्हाच निघून गेला होता. त्यांच्या दोन्ही हातांनी जेवढे तिला कुस्करता येईल तेवढं तो कुस्करत होता. तिलाही त्याचा धुसमुसळेपणा आवडत होता. त्याच्या कुस्करण्याने शरीरावर जागोजागी गोड वेदना होत होत्या. त्यात पण एक नशिला आनंद भरला होता. ते नर मादी फक्त आणि फक्त प्रणयाचा खेळ खेळत होते, जसा आवडेल तसा. त्यांची रात्र लवकर होत होती आणि दिवस उशिरा उगवत होता. प्रेमाच्या खेळात अगदी दंग झाले होते दोघे पण. प्रमाणापेक्षा जर एखादा आनंद जास्त मिळत असेल तर त्या गोष्टीचा नंतर वीट तरी येतो, नाहीतर वाईट परिणाम तरी होतात. नेमकं राजूच्या बाबतीत हेच घडणार होतं. त्याने पुढच्या भविष्याचा मुळीच विचार केला नव्हता. अधूनमधून मोहनशेठ यायचे बंगल्यावर, पण लगेच निघून जात असत. राजू राहायला आलेल्या गोष्टीला आता 6 महिने पूर्ण झाले होते. त्यांची तर नुसती मजा होती. काहीही काम न करता पगार वेळच्या वेळी मिळत होता. शिवाय मेघमाल्यासारखी अप्सरा रोजच्या रोज उपभोगायला मिळत होती. सध्या तरी राजू इतका नशीबवान कोणीच नव्हता. नुसतं आनंदाचं जर जीवन असेल तर ते जीवन पण बेचव होऊन जाईल, म्हणून दुःखाचा थोडासा तडका पण पाहिजे जीवन जगायला. सुखाच्या नंतर दुःख आणि दुःखाच्या नंतर सुख हाच जीवनाचा खरा नियम आहे. मेघमालेचे पिरियड्स चुकले म्हणून डॉक्टरना घरी बोलवलं. डॉक्टरांनी तिला दिवस गेल्याचं सांगितलं. हे ऐकून तर मोहनशेठ आनंदाने वेडच झाले. डॉक्टरांनी काय काय काळजी घ्यायची हे सगळं सांगितलं आणि भरपूर आराम करा असं सांगून डॉक्टर निघून गेले. आता सेठजी परत बंगल्यावर राहायला आले, कारण मेघमालेची काळजी ते स्वतःही घेऊ शकतील म्हणून. ते रात्री तिच्यासोबतच झोपत होते, कारण त्यांना आता कोणतीच रिस्क घ्यायची नव्हती. राजूला त्यांनी बाजूचीच एक बेडरूम दिली झोपायला. शेवटी सेठजी असल्यामुळे राजूला मेघमालेच्या बेडरूममध्ये जाताच येत नव्हतं. त्याची खूप कुचंबना होत होती. तो तिला एकटं गाठून बोलण्याचा चान्स शोधत होता, कारण तिच्या बेडरूममध्ये जायला स्वतः मोहनशेठनीच बंदी घातली होती. शेठजींना वाटत होतं वासनेच्या भरात दोघेही काहीतरी आगाऊ कामं करतील आणि त्यांच्या आनंदावर पाणी फिरेल मग. म्हणून त्यांनी सांगितलं होतं, काही दिवस मेघमालेच्या बेडरूममध्ये जाऊ नकोस. तू इथे राहू शकतोस काही काम न करता सुद्धा. तुझी महिन्याची पेमेंट पण तुला मिळेल, असं सेठजी त्याला म्हणाले. एके दिवशी सेठजी ऑफिसला गेल्यावर त्याला चान्स मिळाला तिच्या बेडरूममध्ये जायला. तो लगेच तिच्याकडे गेला. ती बेडवर विश्रांती घेत होती. तो बेडवर जाऊन तिच्या अंगावर पडला आणि तिला वेड्यासारखं किस करू लागला. तिने जोर लावून त्याला बाजूला ढकलले आणि त्याच्यावर ओरडली, राजू तू वेडा आहेस का? काय करत होतास रे? तो म्हणाला, मला तुझ्याशिवाय मुळीच करमत नाही गं. शेवटी शेठजी पण तुझ्या रूममध्ये येऊ देत नाहीत मला. माझं नेमकं काय चुकलं? आत्ता ती जोरजोरात हसायला लागली. म्हणजे राजूला अजून काही माहीत नव्हतं. अरे वेड्या, मी प्रेग्नेंट आहे. मी आई होणार आहे, म्हणून शेठजी मला खूप जपत आहेत, कारण त्यांच्या इस्टेटीचा होणारा वारस माझ्या पोटात आहे असं म्हणून पुन्हा ती हसायला लागली. मग आपण जे करत होतो ते बंद का आता? राजूने दुःखी होऊन विचारलं. हो, काही महिने तर बंदच, किंवा वर्षभर म्हटलं तरी चालेल, तिने निर्विकारपणे म्हटलं. तो त्याचा कामगार होता आणि ते दोघं मालक. मालक जे म्हणतील ते नोकराने ऐकलंच पाहिजे. शिवाय तो पैसे घेत होता ह्या सगळ्याचे. शरीरसुखाची चटक लागलेल्या राजूला येणारे पुढचे दिवस खूप जड जाणार होते. यथावकाश मेघमालेने एका सुंदर सुदृढ बाळाला जन्म दिला. तिला मुलगा झाला. बाळ अगदी राजूवरच गेलं होतं. मोहनशेठ तर खूप खुश झाले होते त्यांच्या संपत्तीला वारसा मिळाला म्हणून. पारू सगळी काळजी घेत होती बाळाची आणि त्याच्या आईची पण. राजूने पण बाळाला बघितलं. त्याला पण खूप आनंद झाला, पण तो आनंद तेवढ्यापुरताच राहिला, कारण त्याला माहिती होतं त्याचा जीव तुटत होता. तो फक्त मेघमालेसाठी, ती परत पहिल्यासारखी कधी भोगायला मिळेल असं झालं होतं त्याला. पण तिच्या रूममध्ये यायचं नाही असं तिने बजावून सांगितलं होतं त्याला. पाण्यातून काढलेल्या माशासारखी अवस्था होत होती त्याची तिच्याशिवाय. तिला सोडून तो जाऊ पण शकत नव्हता, कारण काही दिवसाचाच तर प्रश्न होता. एकदा का बाळ मोठं झालं की ती परत त्याला मिळणार होती. स्त्रिया आपली कामवासना थोपवू शकतात, कारण त्या सहनशील असतात. पण जो पुरुष सहनशीलता गमावून बसतो तो वासनेच्या अधीन जाऊन अपराध तरी करतो, नाहीतर वासनेच्या दलदलीत जाऊन स्वतःचं आयुष्य तरी बरबाद करून घेतो. एके दिवशी मेघमाला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. बाळ झोपलंय म्हणून तिने बाळाला बेडवर टाकलं होतं, पण बाळ अचानक उठून रडायला लागलं.
नेमकीच पारू पण कुठे गेली होती काय माहिती. बाळाच्या रडण्यामुळे तिने खूप घाईत आंघोळ केली आणि शरीराभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आली. बाळ रडायचं थांबतच नव्हतं. तिने तसाच अंगावरचा टॉवेल काढला आणि मांडीवर टाकला आणि बाळाला उचलून मांडीवर घेतलं आणि त्याला स्तनपान करायला लागली. तिच्या बेडरूममध्ये पारूशिवाय कोणीच येत नसे म्हणून ती बिनधास्त बसली होती, कपडे न घालताच. पण त्याच वेळेस राजू तिथे आला. त्याने दार पुढे ढकललं. तिने हे पाहिलंच नव्हतं की दरवाजाला तिने आत कडी लावली आहे की नाही आणि त्याचाच फायदा घेत राजूने दार उघडलं होतं. राजूने तिच्या पाहिलं. ती बाळाला स्तनपान करत होती, पण टॉवेल फक्त मांडीवर घेतला असल्याने तिचे स्तन उघडेच होते. त्यात लाल किरमिरी रंगाच्या तटतटीत शिरा दिसत होत्या. ते दुधाने भरलेले कलश बघून पुन्हा कामवासना पेटून उठली त्याची. त्याच्या ह्या अशा वागण्यामुळे ती खूप संतापली आणि जोरात ओरडली, राजू, तुला किती वेळा सांगितलं माझ्या बेडरूममध्ये येत जाऊ नकोस म्हणून. राजू खाली मान घालून निघून गेला. पण शरीराची आग कशी विझवायची नेहमी हाच विचार तो करत असे. एके दिवशी सेठजी बाहेरगावी गेले होते. रात्री मेघमाला बाळाला घेऊन तिच्या बेडरूममध्ये झोपली होती. राजूला झोप येत नव्हती म्हणून तो इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. अचानक त्याच्या लक्षात काहीतरी आलं आणि तो सरसर जिना उतरून 1 मिनिटात खाली पोचला आणि हळूहळू पारूच्या रूमकडे गेला, अगदी पाय न वाजवता. पारूची रूम जिन्याच्या कडेलाच होती. तीही तिच्या रूममध्ये झोपलीच होती. त्याने हळूच जाऊन खिडकीतून तिला पाहिलं. ती एकटीच झोपत असल्याने कसंही झोपलं तरी कोणी बघणार होतं. झोपेतच तिची साडी गुडघ्यापर्यंत आली होती, त्यामुळे तिचे गोरे पाय उघडे पडले होते. छातीवरचा पदर पण ढळल्यामुळे तिचे ब्लाऊजमधून बाहेर आलेले अर्धे वक्ष दिसत होते. तिला असं बघून पुन्हा वेडा झाला तो. दरवाजाकडे येऊन त्याने दारावर हळूवार थाप मारली. बाईसाहेब कधी पण आवाज देऊ शकतात म्हणून ती सावधच झोपत असे. बाहेर कोण आहे बघण्यासाठी ती बाहेर आली की लगेच त्याने तिचं तोंड हाताने घट्ट दाबलं आणि स्वतःच्या ओठावर बोट ठेवून तिला गप्प बसण्याची खूण केली आणि तसंच आतमध्ये जाऊन दार लावलं. तो तिला म्हणाला, पारू, मला आता तुझी गरज आहे गं, प्लीज नाही म्हणू नकोस. पारूलाही ठाऊक होतं बाळ झाल्यापासून बाईसाहेब राजूला बेडरूममध्ये येऊ देत नव्हत्या ते. ती काहीच बोलली नाही, कारण ती तर किती दिवसापासून वासनेच्या आगीत होरपळत होती. पण सांगणार कोणाला? राजूने तिचा होकार आहे की नकार काहीच विचारलं नाही. सरळ तिला मिठी मारली. आज कितीतरी दिवसांनी एका मुसमुसलेल्या देहावर आपली कामवासना शमवत होता तो. आणि पारूसुद्धा असलं सुख खूप दिवसांनी अनुभवत होती. तीही आज खऱ्या अर्थाने तृप्त झाली होती. आता हे रोजचंच झालं होतं. सगळे झोपले की राजू रोज रात्री पारूकडे यायचा आणि वासनेची आग शांत करायचा. पण अनैतिक गोष्टी जास्त दिवस लपत नाहीत. असंच एके रात्री राजू पारूच्या रूममध्ये होता. बाळ उठल्यामुळे मेघमाला जागी झाली होती. बाळाला घेऊन ती बाल्कनीत आली. मोकळ्या हवेत अचानक तिच्या कानावर एक हलक्या आवाजातील कुजबूज ऐकू आली. ती पावलं न वाजवता हळूहळू खाली आली आणि नेमकी कुजबूज कुठून ऐकायला येते याची चाहूल घेऊ लागली. तर कुजबूज पारूच्या रूममध्ये होत होती. ते दोघे तर बिनधास्तपणे प्रणयात मग्न झाले होते, कारण त्यांना माहीत होतं बाळाला घेऊन मेघमाला शांत झोपली असेल म्हणून. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली तिच्या. तिने धडधड जोरात दार वाजवलं. दोघेही घाबरून एकमेकापासून दूर झाली. पारूने थरथरत्या हाताने दरवाजा उघडला. मेघमालेने रागाने तिच्या थोबाडीत मारली. पारू गालाला हात खाली मान घालून उभी राहिली, अपराध्यासारखी. राजू, मी तुला म्हटलं होतं ना माझ्यासोबत कधीच गद्दारी करायची नाही म्हणून. शेवटी केलीसच ना गद्दारी. तुला माहिती आहे ना शेठ मला शारीरिक सुख देऊ शकत नाहीत म्हणून. मी पुन्हा तुझ्याकडेच येणार होते ना, पण तुझ्यात मुळीच सहनशीलता नाही. मला केस वाटते तुझी आता. आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. मेघमाला रागाने नुसती थरथरत होती. तू तुझं तोंड मला कधीच दाखवू नकोस. तुझी काय पेमेंट असेल ती उद्या शेठजीकडून घे आणि तुझं तोंड तिकडेच काळं कर. पुन्हा चुकूनसुद्धा इकडे येऊ नकोस. असं म्हणून ती रडत रडत बेडरूममध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी राजू श्यामकडे गेला. शेठजींच्या इथे कामाला लागल्यापासून श्यामची आणि त्याची जास्त भेट होत नव्हती आणि त्याला सगळी हकीकत सांगितली. श्याम पण ओरडला त्याच्यावर. तुला काय गरज होती त्या मोलकरणीच्या मागे लागायची? काम पण सुटलं आणि सगळं. आता श्याम आणि तो एक छोटीशी रूम भाड्याने घेऊन राहत होते. पण राजू आता पूर्णपणे वाया गेलेला होता. तो स्वतःवर नियंत्रण ठेवूच शकत नव्हता. वासना शमवण्यासाठी तो कसल्या पण बाईला पैसे द्यायचा आणि आपली भूक भागवायचा. तो पूर्णपणे वासनेच्या दलदलीत फसला होता. आयुष्यात सहनशीलता खूप महत्त्वाची आहे. कुठलंही काम करताना, कुठलीही गोष्ट मिळवताना किंवा कुठलाही आनंद मिळवताना जर ह्या गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचे वाईट परिणाम होतात. समाप्त.